काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतल्या वादाची रामटेकमध्ये पुन्हा काँग्रेसनं चांगले पॅटर्न केलंय। काँग्रेसचे नेते सुनील केदारांनी ठाकरेंचे उमेदवार विशाल बरवटेंऐवजी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांचा प्रचार सुरू केला आणि त्यावरून ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी केदारांना गद्दार म्हणत मारुतीच्या बेंबीतला विंचू म्हटलंय। पाहूया। उद्धवजी, त्या माणसाने तुमचा जो अपमान केलेला आहे त्या माणसाला त्याची जागा दाखवण्यासाठी आम्ही भूमिका त्याकडे घेतलेली आहे। सुनील केदार हा शिवसेनेच्या हिताचा नाही तर तो मारुतीच्या बेंबीमध्ये बसलेला विंचू आहे। रामटेकच्या जागेवरही काँग्रेसनं चांगली पॅटर्न केला आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधवांनी काँग्रेसच्या सुनील केदारांना गद्दार म्हटलं। रामटेकमध्ये महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे विशाल बरवटे हे अधिकृत उमेदवार आहेत। मात्र इथं काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांचा प्रचार काँग्रेसचे नेते सुनील केदार आणि खासदार श्यामकुमार बर्वे उघडपणे करत आहेत। त्यावरून भास्कर जाधवांनी केदारांनी गद्दारी केल्याचं म्हणत मारुतीच्या बेंबीतला विंचू म्हटलंय। हा जो आमदार आहे याला सत्तेचा माज एवढा आलेला आहे, त्या सत्तेच्या माजामुळे याला फोन कर त्याला फोन कर, याला दाब त्याला दाब। बिना कोटाचा वकील आहे, कधीच कोट घातला नाही पण वकिली पुरी करते त्या ठिकाणी। उद्धवजी, आम्ही एवढं सांगतो आपल्याला की आम्ही त्या रस्त्यावर चाललेलो आहे ज्या माणसानं तुमच्या घरी नमक तुमचं खाल्लं, त्या माणसानं तुमचा जो अपमान केलेला आहे त्या माणसाला त्याची जागा दाखवण्यासाठी आम्ही भूमिका त्याकडे घेतलेली आहे। आम्ही भूमिका घेतली आहे। काय भाषण केलं उद्धव ठाकरे साहेब, मी सरकार पाडलं, चायला निवडून याला इकडे तिकडे लढत राहत, मी सरकार पाडलं म्हणजे त्या ठिकाणी की सुनील केदार हा मारुतीच्या बेंबीमध्ये बसलेला विंचू आहे। सुनील केदार हा शिवसेनेच्या हिताचा नाही तर तो मारुतीच्या बेंबीमध्ये बसलेला विंचू आहे। तो सातत्याने शिवसैनिकांना डंक करतोय। त्यामुळं सुनील केदारांनी स्वतःच्या गद्दारीचं समर्थन केलं तरी ते मी मान्य करणार नाही आणि दुसऱ्याच्या काठीनं आम्हाला विंचू मारण्याची गरज नाही। एवढी शिवसेना कमकुवत झालेली नाही। आम्ही कालही शिवसेना म्हणून लढत होतो, आजही लढतो आणि उद्याही लढू। ऐन निवडणुकीआधी ठाकरेंना सोडून रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। रामटेकमध्ये ते शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत। मात्र आपण उद्धवजींचा अपमान करणाऱ्या जयस्वालांचा बदला घेण्यासाठीच काँग्रेसच्या बंडखोराला पाठिंबा देत असल्याचं केदारांनी म्हटलंय। विशेष म्हणजे काँग्रेसनं मुळकांवर बंडखोरी केल्यानं निलंबनाची कारवाई सुद्धा केली। पण काँग्रेसच्या बंडखोराला विजयी करण्यासाठी सुनील केदारांची ही गद्दारी असल्याची टीका भास्कर जाधवांनी केली। इथं शिवसेनेला धोका देऊन आशिष जयस्वाल हे शिंदे गटात गेले, त्यांना धडा शिकवण्याकरता म्हणून सुनील केदारांनी पण आपला उमेदवार करून गद्दारी करावी। आता गद्दारांनी गद्दाराच्या विरोधात गद्दारी करावी आणि त्यांना धडा शिकवावा। एवढी शिवसेना कमकुवत झालेली नाही की दुसऱ्याच्या काठीने विंचू मारावा, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्या ठिकाणी कोणाचा तरी गेम करावा। एवढी शिवसेना कमकुवत झालेली नाही हे मला सुनील केदारांना सांगायचं आहे। लोकसभा निवडणुकीत सांगलीतही काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत हेच झालं। ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंडखोरी केली आणि काँग्रेसनं विशाल पाटलांना निवडून आणलं। याची जाहीर कबुली पुन्हा एकदा काल बाळासाहेब थोरातांनी उघडपणे दिली। आताच लोकसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये काही नाही तरी आपल्या सगळ्यांची मदत विशाल पाटलांना झालेली आहे, त्याला नाकारता येणार नाही। तुमच्या सगळ्यांची मदत झालेली आहे, त्याशिवाय खासदार होऊ शकले नाही। यात वसंतदादा पाटलांची पुण्याई सुद्धा उपयोगी आली असेल, मुलाला नाही असं नाही, नातवाला उपयोगी आली असेल। आता शिवसेनेवाले बसलेत, क्षमा करा आम्हाला, तुम्ही बसलेले तरी क्षमा करा आम्हाला। सगळ्यांच्या मदतीनं विशाल पाटील तिथे गेले हे खरं नाकारता येणार नाही। आता पुन्हा चांगली पॅटर्न रामटेकमध्ये दिसतोय। अर्थात निकाल काय लागेल हे 23 तारखेला दिसेल। गजानन उमाटेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, रामटेक।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.